नमस्कार. तर आज आपण खमंग कुरकुरीत अळूवडीची रेसिपी करत आहे. तर एका मोठ्या ताटामध्ये अळूची पानं काढून घेतली, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, थोडं मीठ घातलं. तर बाजारातून पानं आणल्यानंतर त्यावरती खूप सारी धूळ असते, चिकाचे डाग पडलेले असतात. तर म्हणून अशी ही पानं आपल्याला सुरुवातीला हाताने चोळून धुवून घ्यायची आहेत. तर इथे पाहताय चिकाचे असे डाग असतात, ते सुद्धा चांगले धुवून घ्यायचे आहेत. तर मसाला करण्यासाठी सुकं खोबरं, जिरं, लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हा मसाला मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचा आहे. इथे पांढरे तीळ आणि कारळ्याचं कूटसुद्धा मी 1 चमचा घेतलेला आहे. तर मसाल्याचं वाटण करताना हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे आणि खोबरं हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर इथे मोठ्या ताटामध्ये बेसन पीठ 1 वाटी घेतलं, त्यामध्ये पांढरे तीळ, कारळ्याचं कूट घातलेलं आहे. तर ही अशा प्रकारे केलेली अळूवडी कुरकुरीत आणि खमंग होते. तसेच तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. इथे मी लिंबाची फोड घेतली होती, ती सुद्धा पिळून घेतलेली आहे. घरगुती चटणी 1 चमचा घेतलेली आहे, तर ही चवीसाठी घेतलेली आहे मी. तर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि वाटून घेतलेला मसाला होता, तो सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे. आणि पीठ मळताना मध्यम पातळसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे असं पीठ मळून घेतलं. इथे पोळपाट घेतलेला आहे, तर त्या पोळपाटावरतीच म्हणजे या पोळपाटावरतीच मी पानांना हे मिश्रण लावून घेणार आहे. तर हे पान ठेवलंय, असंच मी याच्यावरती अजून एक पान ठेवणार आहे आणि हे मिश्रण त्या दुसऱ्या पानाला सुद्धा मी लावून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे मी दुसरं पान सुद्धा यावरती ठेवलेलं आहे, पाहताय तुम्ही. तसंच तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. हे बघा, दोन्ही पानांना आता मिश्रण लावून झालेलं आहे. तर वरून खालपर्यंत आपल्याला या पानांचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर रोल बनवताना छान वरून खालपर्यंत दाबत आणायचा आहे हा रोल. हे पहा, या प्रकारे हा रोल तयार झाला. तर एका मोदक पात्रामध्ये आपण हा रोल ठेवायचा आहे. तर दुसरा रोलसुद्धा मी पानांचा करून घेतला आणि एका मोठ्या कढईमध्ये पाणी घेतलं. तर हे दोन्ही पण रोल आता वाफवून घेतलेले आहे, पाहताय तुम्ही. इथे सुरेने मी चेक केलेलं आहे, तर पीठ काही सुरीला लागलेलं नाही, म्हणजे हे रोल आपले चांगले उकडलेले आहेत. तर याच्या छान वड्या करून घेतल्या. तर आता तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये या वड्या कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊ. तर पाहता इथे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत ह्या अशा वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. एकदम लेयर सुटलेल्या आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. या सगळ्या वड्या मी अशाच फ्राय करून घेतल्या. पाहताय एकसारख्या आणि एकदम कडक आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.